बिना सोडा बिना इनो घालताची स्पॉन्जी व जाळीदार इडलीचं मेजरमेंट हवंय. हे मेजरमेंट ना ताईंचं आहे आणि खरंच ते एकदम परफेक्ट बनवतात. तर त्यासाठी ना 4 ग्लास साधे तांदूळ घ्यायचे, 1.5 ग्लास उडीद डाळ आणि 1 मूठ हरभरा डाळ. ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्यात 1 चमचा मेथी दाणा व 1 ग्लास पोहे घालून परत एकदा धुवून घ्यायचं आणि 5 ते 6 तास भिजत घालून असं बारीक वाटून घ्यायचं. हे रात्रभर फर्मेंट होऊ द्यायचं आणि फर्मेंट झालेला व्हिडिओ मला काढता आला नाही कारण मी किचन मध्ये जायच्या आधीच ताईंनी अर्धी तयारी केली होती. इकडे ताईंनी ही दह्याची चटणी बनवली होती. ह्याची रेसिपी ना मी आधी सुद्धा शेअर केली आहे. ताईंनी चटणी बनवली होती तर मी बाहेर चुलीवर सांबर बनवून घेतलं कारण इडलीसाठी गॅस खूप जाणार होता. ह्या बॅटर मध्ये मीठ घालायचं असतं बरं का, हे सांगायचे विसरले होते. आणि इडली करताना मी खूप खुश होते कारण मला आठवतही नाही लास्ट टाइम आम्ही हे कधी बनवलं होतं. आणि कोणाकोणाला ही ट्रिक माहित आहे भांडे बाहेर काढण्याची. हाताने काढलं तर भासतं आणि कापड्याने काढावे तर इडलीला लागतं, म्हणून असं पकडणे मी काढत असते. मस्त असं ताट रेडी केलं आणि पहिल्यांदा मनोजला दिला आणि ह्याला वाटत असेल की हे फक्त नाश्त्यालाच आहे आणि दुपारी जेवण मिळेल, पण दिवसभर आता ह्याला हेच खायला लागणार आहे. हे बनवून पण परत जेवण बनवून द्यायचं तसला लाड नाही आमच्याकडे. त्यानंतर इकडे माहीराईच्या आतूने माहीला व सेजलला त्यांच्या आजीची साडी घातली होती आणि त्यांचं असं एकमेकींचे लाड करायचं चाललेलं. तर असा होता माझा आजचा दिवस. जय माता दी.